नमस्कार, मी डॉक्टर पांडुरंग गुंड, माजी उपसरपंच पिंपळगाव देपा आणि डायरेक्टर श्री हनुमान विद्यालय पिंपळगाव देपा। आज इथे आम्ही जो कार्यक्रम घेत आहे वरुडी फाट्यावरती, हा कार्यक्रम राष्ट्रीय सहाय्य विकास संस्था या संस्थेमार्फत घेत आहोत। या संस्थेचे सर्व आदरणीय पाळंदे सर, स्मिता मॅडम आणि खास इंग्लंडवरून आलेल्या ईमेल मॅडम उपस्थित आहेत। गेले 6-7 वर्षापासून राष्ट्रीय सहाय्य विकास संस्था अशा प्रकारच्या समाजोपयोगी कामं आणि मुलींसाठी, महिलांसाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी हुंडाविरोधी किंवा इतर मासिक पाळी संदर्भात असतील किंवा महिलांच्या निगडीत जे काही प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये वेगवेगळे कार्यक्रम संस्था राबवत असते आणि भरीव मदत करत असते। पठार भागातील सर्व शाळांना त्यांनी मुलींच्या संदर्भामध्ये भरीव योगदान दिलेलं आहे। पठार भागातील शाळा या नियमित वंचित असून त्यांना सरकारकडून फारसा अनुदान मिळत नाही, परंतु या संस्थेने गरीब मुलींसाठी शैक्षणिक साहित्य असेल, सॅनिटरी पॅड वगैरे असतील किंवा टॉयलेटच्या सुविधा वगैरे किंवा वाचनालय आणि ड्रेस, त्यांचे कपडे, अशा जे काही मदत करता येईल गेली 10 वर्षापासून आमच्याबरोबर आमच्या शाळांना मदत करत आहे। आणि आज आपण समाजामध्ये बघतो की हुंडा पाठीमागे आपण बघितलं, हगवणे प्रकरण असेल किंवा अशा बऱ्याचशा मुलींचं हुंड्यावरून त्यांचा बळी दिला जातो आणि अशा या अनिष्ट रूढी परंपरा या बंद झाल्या पाहिजेत। राजा राममोहन राय यांनी सतीविरोधी कायदा त्यावेळेस आणला आणि तसेच सावित्रीबाई फुले असतील, महिलांसाठी यांनी भरीव योगदान दिलं, परंतु आजही आपण बघतो परिस्थिती तशी राहिलेली नाही आणि आजही मुलींवर, महिलांवर अत्याचार होत असतात। आणि हाच विचार करून राष्ट्रीय सहाय्य विकास संस्था आणि त्यांच्या सर पाळंदे सर असतील, स्मिता मॅडम असतील, आमच्या संगमनेरच्या मंगलताई, दोन्ही मंगलताई असतील, त्यांचा संपूर्ण स्टाफ अहोरात्र त्या समाजाप्रती काहीतरी देणं लागतं म्हणून सुंदर असं हे काम करत आहेत आणि जनजागृती करत आहेत। आणि त्याचा निश्चितच आम्हाला किंवा गावामध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल। आज आमच्या हनुमान विद्यालयाच्या मुली त्यांनी सुंदर असं हुंडा विरोधी व लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालतील अशा पद्धतीचं सुंदर असं पथनाट्य येथे सादर केलेलं आहे। आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम गेले कित्येक